तर हे तोडं की काय आता इंडिगोवरील संकट आणखीन गडद होणार असल्याची चर्चा आहे। 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार आहे। फेब्रुवारीपर्यंत विमानाची संख्या पूर्ववत होईल असं म्हटलं जात आहे। संपूर्ण प्रणाली सुरळीत व्हायला फेब्रुवारी उजाडेल अशी चर्चा आहे। इंडिगो देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय सद्य परिस्थिती आहे? काल अनेक प्रवाशांचा खोळंबा झालेला होता। तासन तास एअरपोर्टवर प्रवासी हे खोळंबलेले होते। आजही तीच परिस्थिती आहे की आणखीन काही संकट गडद होताना दिसतंय? नक्कीच लागवी, खरं तर आज देखील तीच परिस्थिती आहे। दररोज जवळपास 250 ते 300 देशभरातनं विमानं रद्द केली जात आहेत आणि ह्याचं जे महत्त्वाचं कारण आहे ते असं सांगितलं जात आहे की कर्मचाऱ्यांचं जे नियोजन आहे तेच ढिसाळ आहे झालेलं आहे। त्याचं कारण कर्मचाऱ्यांचे नियम जे आहेत ते बदलले, त्यामुळे सुट्ट्या वगैरे आहेत त्यांना ॲडजस्ट कराव्या लागतात। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरा जो मुद्दा आहे तो विमान उड्डाणांची जी कर्तव्य वेळ आहे त्या वेळेमध्ये देखील नियम जे आहेत ते थोडेफार बदललेले आहेत। त्याचा सगळ्याचा फटका जो आहे तो इंडिगोला बसताना पाहायला मिळतोय। खरं तर इंडिगो ही देशातील सगळ्यात मोठी विमान कंपनी आहे, सामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी ही विमान कंपनी आहे। त्यामुळे साहजिकच लोक, नागरिक, प्रवासी जे आहेत ते इंडिगोमध्ये बुकिंग करण्यासाठी प्राधान्य देताना पाहायला मिळतात। आत्ता जर बघितलं तर गेल्या आठवड्यामध्ये साधारण 3% अधिक शेअर्स जे आहेत ते त्यांचे घसरलेले पाहायला मिळतात। 7,160 कोटीहून अधिक नुकसान जे आहे ते त्यांचं झालेलं पाहायला मिळतंय। या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर 18 ऑगस्टला साधारण 52 आठवड्यांच्या नंतर जवळपास हा जो शेअर होता हा 6,225 पर्यंत पोहोचलेला होता, जो आता प्रचंड घसरलेला आहे। जवळपास या 52 आठवड्यांनंतर जर बघितलं तर कालपर्यंत या संपूर्ण 2 महिन्यामध्ये 13% घसरण या शेअर्समध्ये झालेली पाहायला मिळते। या व्यतिरिक्त आपण म्हटलं तसं की फेब्रुवारीपर्यंत कुठल्याही पद्धतीत पूर्वनियोजित हे जे आहे वेळापत्रक ते होणार नाहीये। फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिलेला आहे। यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवाई मंत्रालय जे आहे त्यांच्याकडनं देखील त्यांना विचारपूस झालेली आहे आणि त्यांच्याकडनं जो डाटा आहे तो सगळा मागवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे हवाई नागरी उड्डाण महासंचालनालय आहे त्यांच्याकडनं देखील त्यांना विचारपूस झाली आहे। त्यांच्याकडनं डाटा लवकरात लवकर द्या, नेमकी काय नियोजन आहे तुमचं ते आम्हाला कळलं पाहिजे असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं काय होतंय, किती दिवस हे सगळं चालतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। निश्चित। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।